myself Dr. Sandeep Joshi. So we meet in our second lecture of unit number 2, that is polynomials. In this lecture we see some theoretical concept related with the polynomial. काही थेरम्स आहेत आणि एक दोन मेथड आहेत एक्झाम्पलच्या, त्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. काही थेरम जे आहेत ते आपण फक्त स्टेटमेंट बघूया विदाउट प्रूफ, कारण त्याचं प्रूफ जे आहे ते थिओरिटिकल आहे. जिथे आवश्यकता आहे तिथे आपण समजून घेऊया. ओके, सो डेफिनेशन ऑफ ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ पॉलिनॉमियल. आत्ताच आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की दोन पॉलिनॉमियलचा जीसीडी कसा काढायचा. मोठ्या पॉलिनॉमियलला लहान पॉलिनॉमियलने आपण जेव्हा भागतो त्यानंतर तुम्हाला एक जीसीडी मिळतो त्या पॉलिनॉमियल मधला, दोघांमधला. तर त्याचाच थोडासा थिओरिटिकल कन्सेप्ट इथे एक्सप्लेन केलेला आहे बघा. So definition, let fx comma g of x be the two polynomials over f that is equal to q or r or c. म्हणजे f एक तर सेट ऑफ रॅशनल नंबर असेल तर किंवा सेट ऑफ रियल नंबर असेल किंवा सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असेल, सच दॅट वन ऑफ देम इज नॉन झिरो. त्यातला एक काय असेल, नॉन झिरो असेल. अ नॉन झिरो पॉलिनॉमियल d of x is called as a common divisor of f of x and g of x. नॉन झिरो पॉलिनॉमियल d of x is called common divisor of fx and gx if dx divides fx and dx divides gx. Okay, if dx divides fx and dx divides gx. So there is another one definition, let fx comma gx be the two polynomials over f. Again f is either q or r or c such that one of them is non-zero. A non-zero polynomial dx is called greatest common divisor. इथे काय होता, फक्त कॉमन डिवायझर. आता ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर जीसीडी ची डेफिनेशन आपण बघितली मागच्या चॅप्टरमध्ये, तीच फक्त पॉलिनॉमियलवर अप्लाय करतोय. ओके, और जीसीडी और एच सी एफ ऑफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स इफ dx divides fx, dx divides gx. Second, d dash divides fx and d dash divides gx, then d dash x divides d of x. बिलकुल सेम मागच्या चॅप्टरमध्ये जी जीसीडी ची डेफिनेशन होती तीच जीसीडी ऑफ पॉलिनॉमियलला आहे, फक्त इथे एक्स जोडला आहे बिकॉज पॉलिनॉमियल आर इन एक्स. नोटेशन, द जीसीडी ऑफ एफ एक्स अँड जी ऑफ एक्स इज डिनोटेड बाय, तिथे पण आपण गोल ब्रॅकेटमध्ये दाखवायचो, इथेही गोल ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स कॉमा जी ऑफ एक्स. सो देयर इज अ थेरम फॉर एक्झिस्टन्स ऑफ अ जीसीडी ऑफ पॉलिनॉमियल इफ एफ एक्स कॉमा जी एक्स आर द टू पॉलिनॉमियल्स ओव्हर एफ which is either q or r or c such that one of them is non-zero, then GCD of fx and gx exist. Okay, त्यातला एक काय असेल, नॉन झिरो असेल तर त्याचा GCD of fx and gx exist होतो. ओके, हे थेरम आपण फक्त रीड करणार आहोत, याचं प्रूफ मी इथे काही एक्सप्लेन करत नाही कारण तुमची एक्झाम ऑलरेडी काय आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह टाईप जरी असली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. दरवर्षी आपण काही सेमिनार किंवा काही ओरल प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांना द्यायला लावत असतो, त्याच्यामध्ये आम्ही असे काही हे करत असतो की विद्यार्थ्यांनी काही सिलेबस आहे तो स्वतःच्या लेवलने वर्गामध्ये एक एक थेरम त्याचं प्रूफ असं घेऊन शिकवायचं असतं आणि त्याला मार्क असतात सेमिनारला. तर तसं आपल्यापैकी एकेकाने हा थेरम तयार करावा आणि तो एक्सप्लेन करावा आपापल्या मित्रांमध्ये. ओके, असंही करता येईल. तर जिथे गरज असेल, खूप इम्पॉर्टंट असेल, तिथे मी परत एक्सप्लेन करेन. सो दिस इज टेक ओनली ॲज अ विदाउट प्रूफ. आफ्टर देन युनिकनेस ऑफ जीसीडी ऑफ पॉलिनॉमियल इफ डी ऑफ एक्स अँड डी डॅश ऑफ एक्स आर द टू जीसीडी ऑफ एफ एक्स अँड जी ऑफ एक्स. ओके, देन डी ऑफ एक्स इक्वल टू के इंटू डी डॅश ऑफ एक्स फॉर सम नॉन झिरो कॉन्स्टंट के. आपण एकच लक्षात ठेवा की जीसीडी हा काय असतो, नेहमी युनिक असतो आणि त्यासाठी आपण काय घेतोय, समजा युनिक दाखवण्यासाठी दोन वेगवेगळे जीसीडी घेतो आणि शेवटी काय दाखवायचं, त्याला दोघंही इक्वल दाखवायचे म्हणजे ते काय असतील, युनिक. तर त्याचीही काही प्रोसिजर आहे, ती परत काही मी एक्सप्लेन करत नाही, खूप सोपी आहे. सो टेक इट ॲज अ होमवर्क, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला वहीमध्ये लिहा. आता इक्वेशन, नेक्स्ट टॉपिक इज इक्वेशन. बघा कोणकोणते असतात. द इक्वेशन a0 x raised to n plus a1 x raised to n minus 1 plus a2 x raised to n minus 2 plus dot dot plus an minus 1 x plus an equal to 0. a0 is non-zero, is the general type of equation of nth degree.
An equation of degree 1 is called as a linear equation. For example, 2x plus 3 equal to 0 is linear equation. कारण याची डिग्री 1 आहे, x च्या डोक्यावर कोणी नाही म्हणजे 1. An equation of degree 2 is called quadratic equation, that is 3x square plus 4x plus 6 equal to 0. An equation of degree 3 is called as a cubic equation, that is 4x cube plus 3x square plus 2x plus 1 equal to 0. An equation of degree 4 is called biquadratic, that is x raised to 4 plus 7x cube plus 8x square plus 9x plus 10 equal to 0 is a biquadratic. An equation of 5th degree, 6 डिग्रीला सेक्स्टिक म्हणतात आणि 5th डिग्रीला क्विंटिक म्हणतात. इथे थोडंसं जम्बलिंग झालेलं आहे शब्दांचं. 5th डिग्री इज कॉल्ड एज अ क्विंटिक आणि 6th डिग्री इज कॉल्ड एज अ सेक्स्टिक. ओके. नंतर 0 ऑफ ए पॉलिनॉमियल. A number alpha is called as a 0 of a polynomial of f of x if with degree n greater than equal to 1 if f of that value, that is alpha, will be 0. तेव्हा त्या व्हॅल्यूला काय म्हणतात? 0 म्हणतात. Root of an equation. A number alpha is called as a root of an equation f of x equal to 0 with degree n greater than equal to 1 if f of alpha is equal to 0. Solution of an equation. The evaluation of all roots of given equation is called solution of a given equation. Okay. Evaluation of all roots. सगळेच्या सगळे रूट जेव्हा तुम्ही फाइंड आउट करतात त्या पॉलिनॉमियलचे, त्या इक्वेशनचे, तेव्हा त्याला काय म्हणतात? सोल्युशन ऑफ ए गिवन इक्वेशन. आफ्टर देन देयर इज अ फॅक्टर थेरम. अ कॉम्प्लेक्स नंबर अल्फा is a root of the equation fx equal to 0 if and only if x minus alpha divides f of x. हे थोडंसं आपण एक्सप्लेन करूया. सपोज दॅट अल्फा इज अ रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आत्ताच आपण बघितलं रूट असलं की काय असतं, त्याच्यासाठी व्हॅल्यू काय असते? 0 असते. अँड देअर फॉर एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. ह्या इक्वेशनचं जर अल्फा हे रूट असेल तर एफ ऑफ अल्फा पण काय असेल? 0 असेल. दॅट इज नंबर 1. दिस इज बाय द डेफिनेशन. नाउ बाय द डिव्हिजनल अल्गोरिदम देअर एक्झिस्ट क्यू एक्स अँड आर एक्स म्हणजे कोशंट आणि रिमाइंडर सच दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू क्यू एक्स इंटू एक्स मायनस अल्फा प्लस आर एक्स. कारण अल्फा काय? रूट आहे. म्हणजे अल्फा टाकल्यानंतर ते पूर्ण इक्वेशन तुमचं सॉल्व्ह होईल आणि रिमाइंडर काय येईल? 0 येईल. म्हणून आपण घेतला एक्स मायनस अल्फा. वेअर आर एक्स इज इक्वल टू 0 or degree of rx is less than degree of x minus alpha, that is equal to 1. That is rx is a constant polynomial, say c. याच्यावरून rx काय येईल? Constant, because its value is 0 or either 1. Therefore fx equal to qx into x minus alpha plus c, कारण त्याला आपण काय म्हटलं आहे? Constant. And therefore f of alpha equal to q of alpha into alpha minus alpha plus c. Why? Because x is our alpha. बरोबर ना? बिकॉज अल्फा इज अ रूट म्हणजे एक्स इक्वल टू काय येईल तुमचा? अल्फा. अँड देअरफॉर एफ ऑफ अल्फा काय पण वरती आपला? 0. 0 इक्वल टू क्यू ऑफ अल्फा इंटू अगेन अल्फा मायनस अल्फा इज इक्वल टू 0 प्लस सी. बरोबर ना? म्हणजे 0 इक्वल टू सी मिळाला फक्त, कारण ही व्हॅल्यू पण काय झाली? 0 झाली. सो पुटिंग सी इक्वल टू 0 इन इक्वेशन 2. हे बाय 1 का म्हटलं इथे? कारण एफ ऑफ अल्फा 0 आहे बघा, तिथे टाकला आहे. ओके. Putting c equal to 0 in equation 2, we get fx equal to qx into x minus alpha. कारण rx ची व्हॅल्यू काय आली? 0. कारण rx कोण आहे तुमचा? c. And therefore fx equal to only qx into x minus alpha. So by definition of divisibility, x minus alpha divides f of x. Is it clear? Okay. This is by definition of divisibility. Now converse part, because there are two parts if and only if. पहिला part prove झाला. If alpha is a root, then x minus alpha divides f of x. आता कॉन्व्हर्स काय आहे की सपोज दॅट x minus alpha divides f of x. आपल्याला दाखवायचं आहे अल्फा इज अ रूट. सो x minus alpha divides f of x. So again by definition of divisibility, fx equal to qx into x minus alpha for some qx belongs to z. Belongs to z इथे राहून गेलेलं आहे. ओके. इट विल बिलॉंग्स टू z म्हणजे सेट ऑफ इंटिजर. अँड देअरफॉर f of alpha equal to q of alpha into alpha minus alpha, that is equal to 0. Okay. And therefore alpha is a root of the equation f of x equal to 0. कारण जेव्हा मी अल्फा x ची व्हॅल्यू अल्फा पुटअप केली तेव्हा राईट हँड साईड काय झाली? 0 झाली. याचा अर्थ अल्फा काय झालं? रूट झाला. कारण डेफिनेशन ऑफ रूट प्रमाणे काय आहे की अल्फा जर तुमचं रूट असेल तर त्या व्हॅल्यूसाठी तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू काय होते? 0 होते. त्यामुळे मी इथे जर x इक्वल टू अल्फा टाकला तर बघा
हा 0 इंटू सगळी व्हॅल्यू काय होऊन जाते 0 होऊन जाते. सो अल्फा इज अ रूट ऑफ ए इक्वेशन एफ एक्स इक्वल टू 0 and this is about the factor theorem. It is very important. Now again there is one more theorem. If fx is any polynomial and alpha is a complex number, then x minus alpha divides fx minus f of alpha. प्रूव्ह करूया हे पण आपण. Now fx and x minus alpha are the polynomials such that x minus alpha is not equal to 0. काय मानलं आपण? fx is a polynomial and alpha is a complex number दिलेला आहे त्याने. तर fx पॉलिनॉमियल आहेच, अजून मी x मायनस अल्फा पण काय मानलं पॉलिनॉमियल मानलं, सच दॅट x मायनस अल्फा इज नॉन झिरो. सो बाय डिव्हिजनल अल्गोरिदम देअर एक्झिस्ट q अँड r म्हणजे कोशंट आणि रिमाइंडर सच दॅट fx इक्वल टू q ऑफ x इंटू x मायनस अल्फा प्लस r ऑफ x. That dash number 2 where rx is equal to 0 or degree of rx is less than degree of x minus alpha that is equal to 1. म्हणजेच rx is काय झाला तुमचा कॉन्स्टंट पॉलिनॉमियल कॉल्ड इट ॲज अ c, बिलकुल मागच्या थेरम सारखं. आणि मग तुमचा fx झाला qx इंटू x मायनस अल्फा प्लस rx बद्दल काय आला c आला. That dash number 2. Now we put x equal to alpha, so f of alpha equal to q of alpha into alpha minus alpha plus c, म्हणजे हा टोटल 0 आला. So f of alpha equal to 0 plus c, बरोबर ना, since by 1 because our x minus alpha is non-zero. Okay, and therefore f of alpha काय आला फक्त c आला इथे. So putting this value of c in equation number 2 we get f of x equal to q of x into x minus alpha plus c म्हणजे f of alpha. आता या f of alpha ला मी डावीकडे टाकतो. सो f of x minus f of alpha equal to qx into x minus alpha. याचाच अर्थ काय झाला by definition of divisibility. So x minus alpha divides fx minus f of alpha. Okay, x minus alpha divides fx minus f alpha. Got it? Again there is one more theorem on this topic. Let fx comma gx and hx be the polynomials such that fx equal to gx into hx. A complex number alpha is a zero polynomial, zero of the polynomial fx if and only if alpha is a zero of g of x or h of x. प्रूफ अगदी 3-4 लाईन्स आहे. अल्फा इज अ झिरो ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजेच एफ ऑफ अल्फा काय असतो 0 असतो. पण तुमचा एफ ऑफ अल्फा काय येईल इथे एक्स बद्दल अल्फा टाकल्यावर इट विल बी जी अल्फा एच अल्फा. सो जी अल्फा एच अल्फा इज इक्वल टू 0. सो इफ अँड ओनली इफ जी अल्फा इज 0 और एच अल्फा इज 0, कारण दोघं एका वेळेस 0 होणार नाही, आयदर हा 0 असेल किंवा हा 0 असेल. अँड दॅट इम्प्लाइज अल्फा इज 0 ऑफ आयदर एच एक्स और जी एक्स. कारण 0 ऑफ ए पॉलिनॉमियलची डेफिनेशनच ती आहे की एखाद्या पॉईंटसाठी त्या इक्वेशनची व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे इथे अल्फासाठी 0 झाली तर तो काय असतो त्या पॉलिनॉमियलचा 0 असतो. बरोबर आहे ना. सो अल्फा इज 0 फॉर आयदर जी ऑफ एक्स और h of x. Okay, so this will be if and only if condition on both side. Hence proof will be very simple. Now there is another one, generalized factor theorem. What is mean by generalized factor theorem? The distinct numbers alpha 1 comma alpha 2 dot dot alpha n are the roots of the equation f of x equal to 0 if and only if x minus alpha 1 x minus alpha 2 x minus alpha n divides f of x. जसं फॅक्टर थेरम होतं तसंच काय आहे जनरलाइज फॅक्टर थेरम आहे. सो वी गिव इट टू यू ॲज अ होमवर्क. म्हणजे वरती 2 थेरम दिलेत आणि हा एक थेरम. आता हा तर ॲक्च्युली फॅक्टर थेरम आपला झाला आहे वरती, त्याला फक्त जनरलाइज केलेला आहे. सो टेक इट ॲज अ होमवर्क, राईट इट इन युअर नोटबुक अँड सॉल्व इट. ओके. नोट एव्हरी इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 ऑफ डिग्री एन ग्रेटर दॅन इक्वल टू 1 हॅज एक्झॅक्टली एन रूट्स. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेमध्ये तुम्हाला ही जी नोट आहे ही येऊ शकते. दॅट एव्हरी इक्वेशन एफ एक्स इक्वल टू 0 ऑफ डिग्री एन ग्रेटर दॅन इक्वल टू 1 हॅज एक्झॅक्टली टिंब डॅश डॅश रूट्स एन एन मायनस 1 एन मायनस 2 या पद्धतीने. तर एन ऑप्शन आहे. एक्झॅक्टली किती रूट्स असतात त्याला एन रूट्स असतात. नाउ देअर इज अनदर वन थेरम, दॅट फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. फॉर दॅट ॲक्च्युली हा टॉपिक आहे फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे दॅट एव्हरी इक्वेशन एफ एक्स इक्वल टू 0 ऑफ डिग्री एन ग्रेटर दॅन इक्वल टू 1
with real coefficient has at least one real or complex root. बरोबर आहे. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलला fx इक्वल टू 0 ला हॅज ॲटलिस्ट काय असतं, एक रियल किंवा कॉम्प्लेक्स रूट असतं. ओके. So if f of x equal to 0 is the equation with real coefficient, then all imaginary roots of f of x equal to 0 occur in the conjugate pairs. Okay. So आता फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्राचं मध्ये हे टॉपिक आहेत ॲक्च्युली. त्यातलं जे थेरम आहे, थेरम नंबर 7, ते आहे तुमचं इफ एफ एक्स इक्वल टू 0 इज इक्वेशन विथ रियल कोएफिशियंट, देन ऑल इमॅजिनरी रूट्स ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 ऑकर इन कॉन्जुगेट पेयर्स. आता थोडंसं तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये घेऊन जातो. कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय एक्स प्लस आय वाय और अल्फा प्लस आय बीटा, आणि त्याचा कॉन्जुगेट असतो एक्स प्लस आय वायचा एक्स मायनस आय वाय, किंवा अल्फा प्लस आय बीटाचा कॉन्जुगेट असतो अल्फा मायनस आय बीटा. ओके. सो लेट हियर अल्फा प्लस आय बीटा बी द कॉम्प्लेक्स रूट ऑफ द इक्वेशन एफ एक्स इक्वल टू 0 वेअर बीटा इज नॉन झिरो. आणि आता हे जर तुमचं रूट आहे तर याच्यासाठी त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. देअरफॉर एफ ऑफ अल्फा प्लस आय बीटा इक्वल टू 0 डॅश डॅश 1. नाउ एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा, एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा इक्वल टू एक्स मायनस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या पद्धतीने फक्त मायनस हा जो आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1 असते. लक्षात घ्या, आय स्क्वेअरचा -1 आणि हा इथला -1 तो काय झाला, इथे प्लस झाला आहे. बाकी हा फॉर्म्युला तुमचा सेम आहे, दॅट इट विल बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. दॅट एक्स मायनस अल्फा स्क्वेअर हा रियल पार्ट झाला, ज्याला आय जोडलेला नसतो. लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ज्या टर्मला आयने मल्टिप्लाय केलेलं नसतं तो रियल पार्ट. मग इथला एक्स मायनस अल्फा हा रियल पार्ट आहे, आणि ज्याला आयने मल्टिप्लाय केलेला आहे तो इमॅजिनरी पार्ट. सो बीटा विल बी इमॅजिनरी पार्ट. ओके. नाउ बाय डिव्हिजनल अल्गोरिदम देअर एक्झिस्ट क्यू एक्स अँड आर ऑफ एक्स सच दॅट एफ एक्स इक्वल टू क्यू एक्स. आता हा मी तुमचा डिव्हायझर घेणार आहे, एक्स मायनस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस आर ऑफ एक्स, वेअर आर ऑफ एक्स इक्वल टू 0 और डिग्री ऑफ आर ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ एक्स मायनस अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर which is equal to 2. 2 का, त्याची डिग्री 2 आहे जास्तीत जास्त म्हणून 2. नाउ लेट आर ऑफ एक्स इक्वल टू ax प्लस बी फॉर सम नंबर्स a, b. आर ऑफ एक्सची व्हॅल्यू लेट म्हणजे मानून घेतली मी, इट विल बी ax प्लस बी. मग तुमचा एफ एक्स कसा झाला, सो एफ एक्स इक्वल टू क्यू एक्स इंटू हे सेम एवढा पार्ट प्लस आर ऑफ एक्स इज युअर ax प्लस बी, अँड देअर फॉर एफ एक्स इक्वल टू क्यू एक्स इंटू याची फोड काय होती, इट विल बी एक्स मायनस अल्फा प्लस आय बीटा आणि एक्स मायनस अल्फा मायनस आय बीटा, ती पुटअप केली प्लस एक्स प्लस बी. ओके. अँड देअर फॉर एफ ऑफ अल्फा प्लस आय बीटा. आता अल्फा प्लस आय बीटा जर रूट असेल, कारण वरती म्हटलं आहे आपण अल्फा प्लस आय बीटा बी द कॉम्प्लेक्स रूट, तर ती व्हॅल्यू आपण टाकून बघूया आपल्या इक्वेशनची व्हॅल्यू 0 होते का. तर इथे अल्फा प्लस आय बीटा आणि इथला अल्फा प्लस आय बीटा प्लस आणि मायनस तो काय होईल 0. इथे जरी काही व्हॅल्यू आली तरी 0 इंटू 0 इंटू हे सगळं काय होईल 0, प्लस ए इंटू एक्सची व्हॅल्यू टाकली आता अल्फा प्लस आय बीटा प्लस बी, आणि अल्फा प्लस आय बीटा जर रूट असेल तर फंक्शनची व्हॅल्यू काय येते, नेहमी 0 येते. सो 0 डॅश डॅश 1 बिकॉज फ्रॉम दिस वी गेट ए इंटू अल्फा प्लस आय बीटा प्लस बी, अँड देअरफॉर 0 इक्वल टू ए अल्फा प्लस बी, यातला रियल पार्ट झाला, इथला ए अल्फा प्लस बी प्लस a I beta किंवा I a beta. This will be the imaginary part. Now equating real and imaginary part we get a alpha plus b equal to पण 0 आहे आणि a beta equal to पण 0 आहे, कारण राईट साइड त्याची काय आहे 0 आहे. सो a alpha plus b equal to 0 and a equal to 0, कारण 0 upon beta will be 0. Okay. So a is equal to 0 and since beta is non-zero, आपला बीटा हा काय असतो, नेहमी नॉन झिरो असतो. बघा इथे बीटा जर नॉन झिरो असेल तर कुठला तरी एक तर 0 असेल ना, तेव्हाच या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 येईल. सो ए विल बी 0 अँड देअरफॉर ए 0 आहे म्हणून इथे ए इंटू अल्फा पण 0 म्हणजे बी पण काय आला 0 आला, अँड देअरफॉर बी इक्वल टू ऑल्सो 0 अँड ए इज ऑल्सो ऑलरेडी काय इथे 0 आहे.
So putting these values in equation 2, we get fx equal to qx into x minus alpha plus I beta into x minus alpha plus I beta प्लस ax प्लस b काय झाला टोटली 0 झाला कारण a पण 0 आणि b पण 0 आहे. ओके, याचाच अर्थ काय झाला बाय युजिंग डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी दॅट x मायनस अल्फा मायनस I बीटा ही टर्म डिवाइड्स f of x because f of x is in multiple of x minus alpha minus I बीटा. ओके, आणि मग हा जेव्हा डिवाइड्स असेल देन बाय फॅक्टर थेरम काय म्हणतो इट इज अ रूट and therefore alpha minus I beta is a root of f of x equal to 0 by using factor theorem जो आपण वरती एक्सप्लेन केलेला आहे. Now there is another one theorem. If fx equal to 0 is a equation of odd degree with real coefficient, then fx equal to 0 has at least one real root. Let fx equal to 0 be the equation of odd degree. लक्षात घ्या. Therefore fx equal to 0 has odd number of roots. बरोबर आहे ना, ज्याची डिग्री ऑड आहे समजा 3 तर त्याचे नंबर ऑफ रूट्स किती असतात 3. ज्याची डिग्री 5 आहे 5 म्हणजे ऑड त्याचे नंबर ऑफ रूट्स पण किती येतील 5. ओके, सो इट हॅज अ ऑड नंबर ऑफ रूट्स. सो बट इमॅजिनरी रूट्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 ऑकर इन द कॉन्जुगेट पेयर्स. बरोबर आहे ना, इमॅजिनरी रूट्स ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 ऑकर्स इन द कॉन्जुगेट पेयर्स, हेन्स ॲटलिस्ट वन रूट ऑफ एफ एक्स इक्वल टू 0 इज रियल. बरोबर आहे ना, जर इमॅजिनरी रूट त्याच्या कॉन्जुगेट पेयरमध्ये काय असतील 0 असतील तर तिथे उरलेले काहीतरी रूट्स असतील ना, तर ते काय असतील मात्र रियल असतील कारण इमॅजिनरी रूट्स काय झाले 0 झाले. दोनच प्रकारचे रूट्स असतात रियल आणि इमॅजिनरी. इमॅजिनरी काय झाले 0 झाले, मग कुठले आले उरले तर रियल. ओके, हेन्स कमीत कमी एक रियल रूट तरी असेलच तिथे 100%, अँड हेन्स ॲटलिस्ट वन रियल रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 इज रियल. Now there is another one theorem. If f of x equal to 0 is the equation with rational coefficient, then all irrational roots of f of x equal to 0 occur in the conjugate pairs. आता हे थोडंसं थेरम नंबर 7 सारखं आहे बघा. If f of x equal to 0 is equation with rational coefficients, इथं काय होतं if f of x equal to 0 is the equation with the real coefficient, real होता, then all the imaginary roots of f of x occur in conjugate pairs, then all the irrational roots of f of x equal to 0 occurs in conjugate pairs. So it will be same theorem as a theorem number 7. So also it will be taken as a homework. 7 नंबरचं मी तुम्हाला एक पूर्ण एक्सप्लेन करून दिलेलं आहे. So you should read it properly, theorem number 9, and write it in your notebook. Okay, so this is about the theorem number 9. काही अडचण आली तर मला विचारा. तर तुम्हाला मी आता मागच्या टॉपिकचे 2 आणि हे इथले 2 असे 4 थेरम तुमच्या पद्धतीने स्टडी करायला इथे दिलेले आहेत. थोडासा स्टडी करा, त्यातले अगोदरचे कन्सेप्ट मी इथे एक्सप्लेन ऑलरेडी केलेले आहेत. सो तुम्हाला अडचण येणार नाही. इट विल बी व्हेरी सिम्पल अँड ऑल्सो डिपेंड्स ऑन द डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी. ओके, म्हणजे पहिल्या चॅप्टरमधल्या डिव्हिजिबिलिटीवर आहे ते. नाउ देअर इज अ लास्ट मेथड इन दिस चॅप्टर दॅट इज न्यूटन्स मेथड ऑफ डिव्हायझर्स फॉर द इंटिग्रल रूट्स. आता याची मेथड कशी अप्लाय करायची बघा. स्टेप टू फाइंड द इंटिग्रल रूट्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. मेक द लीडिंग कोएफिशिएंट विल बी युनिटी इफ इट इज नॉट सो. म्हणजे इथला लीडिंग कोएफिशिएंट हायेस्ट डिग्री हायेस्ट डिग्री पॉवरची जी टर्म आहे त्याचा कोएफिशिएंट काय असला पाहिजे युनिट असला पाहिजे, म्हणजे 1 असला पाहिजे. नसेल तर आणून घ्यायचा. फाइंड द लिमिट्स ऑफ रूट्स. रिजेक्ट दोज डिवायझर ऑफ द कॉन्स्टंट टर्म which do not lie within these limits. Reject the divisor alpha if alpha minus 1 is not does not divide f of 1. Reject the divisor alpha if alpha plus 1 does not divide f of minus 1, and apply Newton's method of divisor to find the remaining divisors. Okay, so it will be very simple. लक्षात घ्या. जास्त तुम्ही स्टेपच्या भानगडीत नका पडू. मी सांगतो त्या पद्धतीने बघा. एक्झाम्पल एक्सप्लेन करतो. Find the integral roots of x cube minus 3x square minus 4x plus 12 equal to 0. The given equation as it is लिहून घ्यायचं. त्यातला जो इंटिग्रल डिवायझर ऑफ 12 शेवटची कॉन्स्टंट टर्म आहे
त्याचे डिव्हायझर्स कोणते, ज्याने 12ला भाग जातो, 12पेक्षा लहान नंबर, प्लस आणि मायनस असे शोधायचे. तर 12ला कोणी कोणी भाग जातो, प्लस ऑर मायनस 1ने. 1ने तर सगळ्यांनाच भाग जातो, सो इट विल बी म्हणजे 1 असेलच प्रत्येक ठिकाणी, सो प्लस ऑर मायनस 1. नंतर 2ने भाग जातो, 3ने, 4ने, 6ने आणि 12ने स्वतःला भाग जातो. दे आर ऑलवेज प्लस ऑर मायनस. ओके, सो हे आले त्याचे डिव्हायझर्स 1, 2, 3, 4, 6 आणि 12. मग एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ मायनस 1 काढायची. म्हणजे एक्स बद्दल 1 टाका, 1 क्यूब मायनस 3 इंटू 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 प्लस 12, तर ती व्हॅल्यू येणार 6. आणि एफ ऑफ मायनस 1 टाका याच्यामध्ये, ती व्हॅल्यू येते 12. 0 आली का, नाही. 0 आली तर बाय डेफिनेशन ऑफ रूट हे काय झाले असते, 1 आणि मायनस 1 रूट झाले असते, लक्षात घ्या. ही 0 आली नाही म्हणजे 6 आणि 12 हे रूट नाहीत. सो 1 and minus 1 आर नॉट द रूट्स ऑफ द इक्वेशन. ओके, अशाच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्लस 2 मायनस 2 टाकू शकता, प्लस 3 मायनस 3 टाकू शकता, प्लस 4 मायनस 4 टाकू शकता, प्लस 6 मायनस 6 टाकू शकता आणि प्लस 12 मायनस 12 टाकू शकता एक्स बद्दल, बरोबर आहे. आणि मग तुम्हाला कुठल्या व्हॅल्यूसाठी या एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 येते त्याच्यावरून तुम्हाला रूट फाइंड आउट करता येईल. ओके, किंवा मग हे ही दुसरी मेथड यूज करा, अल्फा मायनस 1 आणि अल्फा प्लस 1. आता इथला अल्फा म्हणजे काय घ्यायचा, नाउ वी रिजेक्ट द डिव्हायझर्स अल्फा इक्वल टू -3, कारण -3 अल्फा इक्वल टू -3 जर घेतला तर -3 मायनस 1 म्हणजे -4. -4ने 6ला डिवाइड होणार नाही. एफ ऑफ 1 इज युअर 6, पूर्ण भाग जायला पाहिजे. त्याचप्रमाणे -5ने पण नाही, -4 आणि -1, -5ने पण 6ला डिवाइड होणार नाही. त्या पद्धतीने हे सगळे जे डिव्हायझर्स आहेत यातने याला डिवाइड्स होत नाही. ऑल्सो वी रिजेक्ट द डिव्हायझर अल्फा इक्वल टू 4 जर घेतला तर 4 आणि 1 5 होतो, 5ने 12ला भाग जात नाही. एफ ऑफ -1 काय आहे तुमचा, 12 आहे. सो इट डज नॉट डिवाइड्स एफ ऑफ -1. त्यामुळे हे काय करायचे, रिजेक्ट, हे डिव्हायझर्स रिजेक्ट करायचे, कारण ते रूट येणार नाही. मग उरलेले कोणते, हे सोडून 1 आणि -1 सोडून 4 सोडून उरलेले कोणते, द डिव्हायझर्स टू बी टेस्टेड आर. आता याच्यामध्ये 2 नाही आहे, याच्यामध्ये -2 नाही आहे आणि याच्यात 3 नाही आहे. सो लेट अस ट्राय फॉर 2 आणि मग सिंथेटिक डिव्हिजन करायची. 1 -3 -4 12, त्यातला 12 हा पहिले लिहायचा, उलट्या पद्धतीने मांडायचे. 12 -4 -3 1. ओके, उलट्या पद्धतीने मांडायचे. आपण सिंथेटिक डिव्हिजनला ॲक्च्युली हायेस्ट पॉवरपासून लोएस्ट पॉवरकडे जातो. आता इथे कॉन्स्टंटपासून हायेस्ट पॉवरकडे जायचे. नंतर सिंथेटिक डिव्हिजन 2 12चा जसाच्या तसा, आता मेथड कशी आहे बघा, सिंथेटिक डिव्हिजन सारखे वाटते ती, पण तशी नाही आहे बघा. 2ने 12पर्यंत मल्टिप्लाय करायचं, बेसक 12 तो इथे लिहायचा. मग दोघांची ॲडिशन सबट्रॅक्शन करा, 6 4 गेला 2. ओके, 2ला 2पर्यंत कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1ने, बे. सो 1, सो -3 + 1 -2. 2ला -2 पर्यंत आणण्यासाठी -1ने मल्टिप्लाय करावं लागेल, सो -1. So 1 - 1 will be 0 and therefore 2 is the root of a equation 1. Nantar let us try for -2. -2 आता -2ने पण काय करा तुम्ही, सेम असंच करा. इथे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. -2ने असंच 12 -4 -3 1 करा. -2 ने इथे 12 ॲज इट इज, सो -2 इंटू -6 असं करावं लागेल. सो इट विल बी -6. सो -6 अँड -4 युअर -12.
10 -10 म्हणजे तुमचा या पद्धतीने, बरोबर आहे. लक्षात घ्या तुम्ही, जसं मी इथे तुम्हाला एक्सप्लेन केलं तीच इथे एक्सप्लेन करून तुम्हाला -2 ची पण इथे व्हॅल्यू काय येईल, रिमाइंडर 0 येईल. लक्षात आलं. सो -2 इज ऑल्सो रूट ऑफ इक्वेशन 1 अँड ऑल्सो सिमिलरली the remaining root of the equation 1 is given by -3 plus x equal to 0 equal to x equal to 3. आता ही पद्धत करण्यापेक्षा परत तुम्ही काय करा, x equal to 3 ला 3 ने पण इथे 3 घ्या, 12 3 चोक 12 या पद्धतीने. ओके, म्हणून तिघांसाठी ही सेम मेथड यूज करा. हे खाली त्याने थोडासा शॉर्टकट वापरला आहे. सो नॉट यूज दॅट शॉर्टकट, यू यूज प्रॉपर वे. ओके, काय परत एकदा समजून सांगतो. हे उलट्या पद्धतीने लिहायचे. यातले मोठा म्हणजे कॉन्स्टंट, नंतर त्याच्यापेक्षा हा आणि हा उलट्या पद्धतीने. नंतर 2ला 12 आणण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 6 ने. तो इथं लिहिला. दोघांची सबट्रॅक्शन. मग 2ला 2 पर्यंत आणण्यासाठी 1 ने मल्टिप्लाय करावं लागतं, तो इथे. ती आली -2. आणि 2ला -2 करण्यासाठी परत -1 ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण -1 × 2 म्हणजे -2 ना. सो इथे आली 0. याच पद्धतीने -2 साठी पण चेक करा, 3 साठी चेक करा. सो ऑल आर द रूट्स. अँड ऑन द सिमिलर वे देर इज one more example given for you, and it is for the homework. Again for you, again use the Newton's method for divisors. Find the integral roots of the equation x cube minus 5x square minus 2x plus 24 equal to 0. बिलकुल वरच्या सारखा आहे, example number 1 सारखं. So taken as a homework, and if you have any problem then ask me. Okay, तर इथे तुमचं सेकंड चॅप्टर संपलेलं आहे. थोडंसं थिअरॉटिकल, थोडंसं मॅथमॅटिकल वेने 2-4 थिअरम तुम्हाला मी ऑब्झर्वेशन करायला आणि मुद्दाम स्टडीसाठी दिलेले आहेत, कारण आपण घरी बसून आता काहीच करत नाही आहे. ओके, तर थोडंसं ते ऑब्झर्व करा, थेरम समजून घ्या. त्याच्यावरचे आधारित काही थेरम मी ऑलरेडी तिथे एक्सप्लेन केलेले आहेत. आणि तुमची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे हे एवढं तुमच्या कानावरून जरी गेले लेक्चर तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके, तर इथे आपण आता थांबूया. तुमचे 2 चॅप्टर ह्या MTS 202 चे झालेले आहेत. in our next lecture we start with the next unit. Till now we stop here. Thank you.